नमस्कार, मी रेणू. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा काठापासून खूप सुंदर अशी फुगाबाई डिझाईन मी बनवलेली आहे. तरी हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही बाही डिझाईन बघा तुम्ही कुर्तीला किंवा ब्लाऊजला दोन्हीलाही वापरू शकता, त्या पद्धतीने मी दाखवलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघून व्हिडिओला पण लाईक नक्की करा. तर इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक मी घेतलेलं आहे. तर आपण प्रत्येक वेळेला बाही कटिंग करतो त्याच्या 4 किंवा 5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कापड रुंदीला आणि उंचीला सुद्धा, त्याप्रमाणे मी घेतलेलं आहे. तर इथं अस्तर मी फोल्ड करून घेतलेलं आहे. तर 2 बाहींची मी एकत्रच कटिंग करणार आहे, त्या पद्धतीने 4 फोल्ड करून घेतलेली आहे अस्तरचं कापड. तर इथं कापड आपल्याला मायनस करून घ्यायचा आहे काठाचा भाग. तर इथं पूर्ण उंची घ्यायचं आहे बाहीची आणि जेवढा पण आपल्याला काठ हवा आहे, म्हणजे जितका आपण काठाचा भाग आहे तितका मायनस आपण करून घेणार आहे. तर इथं पूर्ण उंची मी इथं 10 इंच तयार आहे बाही, त्यामुळे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. एकूण 11.5चा मी पेपर पॅटर्न कट करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये काठाचा भाग मायनस करून उरलेली बाहीची मी पेपर पॅटर्न घेतलेला आहे. त्याप्रमाणे 1.5 इंच सिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि एकूण बाहीची उंची मी 11.5 घेतलेली आहे. त्यामध्ये काठाचा भाग मी मायनस करून इतकी वरचा भागाचा मी फुगा बनवणार आहे. त्यासाठी इथं पेपर पॅटर्न मी वरच्या भागाचाच घेतलेला आहे, काठाचा भाग सोडून. तर त्या पद्धतीने इथं 4 फोल्ड करून मी अस्तर घेतलेला आहे. माझ्या बाजूने बंद बाजू आहे, म्हणजे पॅक बाजू. तर इथं अर्ध्या इंचानं मार्किंग करून घ्यायची आहे आणि एक लाईन आखून घ्यायची आहे आणि नंतर आपण इथं बाहीची कटिंग करणार आहे. तर इथं माझ्याकडून बंद बाजूकडून बघा इथं मी मार्किंग करत आहे, 4 इंचाने मार्किंग करायचं आहे. तर इथं समान मार्किंग होण्यासाठी दोन्ही बाजूनी मी 4-4 इंचाने मार्किंग करून घेऊन एक लाईन आखून घेणार आहे. तर इथं लाईन आखलेली आहे 4 इंचाने. त्याच्या पुढं जर तुम्हाला जास्त प्लेट हव्या असतील तर तुम्ही इथं 5 किंवा 6 इंच इथं रुंदी घेऊ शकतात. तर इथं ह्याप्रमाणे 4 इंचाच्या पुढं आपण ही बाहीचा पेपर पॅटर्न ठेवलेला आहे आणि इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. पूर्ण बाही जशी आहे त्याच पद्धतीने इथं पूर्ण मार्किंग करून घ्यायची आहे. जेवढा पण तुमच्या बाहीचा पेपर पॅटर्न असेल तितका तुम्ही ठेवून इथं मार्किंग करून घ्यायचं आणि पिन बघा इथं बाजूला काढून पुन्हा मी अस्तरला लावलेली आहे आणि समोरच्या बाहीचा खोलगट जो भाग असतो तो इथं मार्किंग करून घ्यायचा आहे तो सुद्धा. तर बाहीची मार्किंग करून झालेली आहे. तर आता इथं जेवढा पण आपल्याला फुगा हवा आहे तो इथं वरती बघा मार्किंग करून घ्यायचा आहे. तर इथं मी 1.5 इंचाने मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त व्यवस्थित मोठा असं फुगा पाहिजे असेल तर तुम्ही इथं वरती जेवढा पण उंचीला जास्त घ्याल तेवढा व्यवस्थित बसतो फुगा, त्यामुळे इथं ह्या पद्धतीने मी घेणार आहे. तर इथं मी 1.5 इंचानं घेतलेला आहे. तुम्हाला जर एक्स्ट्रा हवा असेल तर तुम्ही 3 किंवा 4पर्यंत घेऊ शकता व्यवस्थितपणे पफ दिसण्यासाठी. तर इथं खालून बघा तिरकस लाईनसुद्धा आखून घ्यायची आहे आणि जसं आपण मार्किंग केलेलं आहे तसंच आपण इथं कटिंग करून घेणार आहे अस्तर. तर ह्या पद्धतीने मी पूर्णपणे कट केलेला आहे. बाही आपली परफेक्ट कटिंग झालेली आहे. तर इथं मधून पॅक असल्यामुळे मी खालून म्हणजे 2 बाहींची एकत्रच मी कटिंग केलेली आहे. तर ही तिरकस लाईनसुद्धा कट करून घ्यायचं आहे आणि इथं आता छोटे छोटे कट देऊन घ्यायचं आहे. इथं 4 इंचानं मी वाढवून घेतलेले आहे, तिथं कट देऊन घ्यायचं म्हणजे नंतर आपल्याला प्लेट देते वेळी इजी जातं. तर आता इथं समोरच्या मुंड्याचा आकार आपण कट करून घेणार आहे. तर दोन्ही पण बाही फोल्ड असलेल्या बघा ओपन करून घ्यायच्या आहेत आणि ह्या पद्धतीने बरोबर ठेवून समोरच्या भागाची कटिंग करून घ्यायची आहे मुंड्याची. तर इथं पूर्णपणे आपली अस्तर कटिंग झालेली आहे. तर आता इथं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे समोरचा किंवा पाठचा असं कळतं, त्यासाठी इथं समोरच्या भागाला मी मार्किंग करून घेतलेली आहे. तर इथं मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. तर त्याआधी इथं पूर्ण काठ आपण बाजूला सेपरेट कट करून घेणार आहे. नंतर तर इथं काठाचा भाग आपण खाली जोडत असतो, त्यासाठी इथं वेगळा कट करून घ्यायचा आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून बघा कापड ह्या पद्धतीने कट करायचा आहे आणि हा बाजूला ठेवूयात काठाचा भाग. आणि इथं मेन फॅब्रिकवरती आपण अस्तरची जी कटिंग केलेली आहे बाहीची तीच आपण ठेवून व्यवस्थितपणे कट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक आणि अशा पिना जोडून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर इथं उलट भागावरती अस्तर ठेवलेलं आहे आणि इथं ह्या पद्धतीने पिना जोडून घेऊन मी पूर्णपणे शिलाई देणार आहे. तर मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओतील थोडंफार काहीही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्याआधी मी खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही लिंक देईन, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. इथं ह्याप्रमाणे मी पूर्णपणे अस्तराने मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे अस्तरला आणि इथं 4 इंचाने आपण एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे, तिथून आपण प्लेट देऊन घेणार आहे.
तर इथं प्लेट देते वेळी एकाला एक लागूनच प्लेट देऊन घ्यायचे आहेत. तर आधी वरच्या बाजूने मी प्लेट देत आहे, नंतर आपण खालील बाजूने अपोजिट साईडनं द्यायचं आहे. तर इथं प्लेट देते वेळी बघा दुसरा तिथं कट दिलेला आहे तिथपर्यंत आपण इथं प्लेट देऊन घेणार आहे. तर इथं व्यवस्थितपणे एकाला एक चिकटवून मी प्लेट देऊन घेतलेले आहे. तर दुसऱ्या बाजूने बघा म्हणजे खालील बाजूने पुन्हा प्लेट देऊन घ्यायचे आहेत अपोजिट साईडनं. तर इथं सुद्धा कट दिलेला आहे तिथूनच प्लेट देऊन घ्यायचं आहे. जेवढा पण आपला दुसरा कट दिलेला आहे तिथपर्यंत इथं ह्या पूर्णपणे प्लेट देऊन घ्यायच्या आहेत. तर प्लेट देते वेळी बघा एकमेकांकडे तोंड असावं प्लेटिंगचं, त्या पद्धतीने इथं प्लेट देऊन घ्यायचे आहेत वरच्यासुद्धा आणि खालच्यासुद्धा. आणि दुसरा जो कट दिलेला आहे तिथपर्यंत ह्यासुद्धा प्लेट देऊन घ्यायच्या आहेत आणि एकमेकाला चिकटवूनच थोडंही अंतर मध्ये ठेवू नका प्लेट देते वेळी. तर ह्या पद्धतीने बघा आपले प्लेट देऊन झालेले आहेत आणि फुगा व्यवस्थितपणे असा दिसत आहे. तर आता इथं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पेपर पॅटर्न ठेवायचा आहे. आणि इथं जर एक्स्ट्रा येत असेल तुमचा पुन्हा मग प्लेट एक एक देऊन घ्यायचे आहे चारही बाजूने. जर एक्स्ट्रा उरत असेल तरच द्या. तर आता इथं काटाचा भाग आपण कट करून घेणार आहे दोन्ही बाहींना जोडण्यासाठी. तर इथं ही बाही बघा तयार केलेली फुगा बाही आपण इथं व्यवस्थितपणे काटावरती ठेवून बघायची आहे. म्हणजे काठ दोन्ही बाहींना बरोबर बसतो की नाही बघून आपण इथं बघा बाहींना 2 काठ हे मधून कट करून घ्यायचं आहे. तर एक काठ आपण घेतलेला आहे आणि त्याच साईजनुसार इथं अस्तरचा भाग मी कट करून घेतलेला आहे. आणि दोन्ही पट्ट्या ह्या एकमेकावरती ठेवून बघा उलट बाजूने जोडून घ्यायचं आहे. सरळ काठावरती अस्तर ठेवलेला आहे मी आणि त्या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचं आहे खालील बाजूने. तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अस्तर आणि काठ बघा आपला जोडून झालेला आहे. पुन्हा वरून अस्तरच्या वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि पुन्हा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि वरून एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायचं आहे काठावरूनच. ह्या पद्धतीने पूर्णपणे काठ आपला जोडून झालेला आहे. तर आता बाहीला जोडून घ्यायचं आहे. तर इथं पूर्णपणे आपल्या शिलाई देऊन झालेल्या आहेत. तर एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे अस्तरचा उरलेला भाग. आणि आता इथं आपली जी फुगा बाही तयार केलेली आहे ती इथं जोडून घेणार आहे. तर ती कोणत्या पद्धतीने जोडायची आहे ते बघून घ्या. तयार झालेल्या बाहीला आपण खालच्या बाजूने काठ जोडणार आहे. तर त्यासाठी इथं ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. बाही जोडते वेळी काठ सरळ राहील याची काळजी घ्या. आणि बघा सरळ काठावरती मी उलट बाही ठेवलेली आहे, वरून उलट बाजू आहे आणि आतून मी ठेवलेली आहे बाही ती सरळ भाग आहे. त्या पद्धतीने इथं उलट बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो ह्या व्हिडिओतील थोडंफार काही आवडलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर इथं फुगा आपण काठाला जोडून घेतलेला आहे. तर आता पुन्हा बघा ह्या पद्धतीने आतमध्ये ठेवायचं आहे आणि वरून अस्तर फोल्ड करून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने अस्तर बघा वरून असा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे एक शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर ती उलट बाजूने शिलाई देऊन घ्यायचं आहे. तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने मी पूर्ण बाहीची कटिंग आणि शिलाई दाखवलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा. पूर्णपणे बाही आपली शिवून तयार झालेली आहे. तर आतील भाग आपण बाहेर काढून घेऊया ह्या पद्धतीने आणि इथं वरून एक दाबटीप देऊन घ्यायचं आहे. तर त्याआधी आपण इथं पूर्णपणे बाहीची उंची मोजून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने व्यवस्थितपणे आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर पूर्ण उंची ही माझी 10.5 इंच आहे, कारण वरती अर्धा इंच शिलाईत जाणार आहे. पूर्ण तयार बाही ही 10 इंचाची झालेली आहे. तर वरून इथं काठावरून अनेक शिलाई देऊन घ्यायचं आहे. या पद्धतीने पूर्ण बाही आपली परफेक्ट शिलाई देऊन झालेली आहे. तर आता उलट बाजूने बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि राहिलेला एक्स्ट्राचा भाग हा कापड कट करून घ्यायचा आहे आणि इथं एक शिलाई देऊन घेणार आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तर या पद्धतीने शिलाई मार्जिनची शिलाई देऊन घेतलेली आहे आणि इथं पलटून घेऊन व्यवस्थितपणे सरळ बाजूने बघा ह्या पद्धतीने व्यवस्थितपणे फुगा आलेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.